चंदाची सासू विमला पैशाच्या बंडलमधल्या नोटा सारख्या मोजत होती. आज त्यांची खूप चांगली कमाई झाली होती, पण हा पैसा इमानदारीच्या कमाईचा नव्हता तर बेईमानीच्या कमाईचा होता. अहो आई, आता बास करा, नाहीतर नोटांना सुद्धा नजर लागेल. किती वेळा मोजलं तुम्ही त्या? आता ते काही पुन्हा पुन्हा मोजल्यानंतर पैसे थोडीच वाढणार आहेत. सुनबाई, आज खरंच आपली खूप चांगली कमाई झाली. त्या मुलाला आपण अगदी चांगल्या किमतीत विकलं. आई, आता उद्या कशावर हात मारायचा आपण? आपल्याला कुठली तरी नवीन कॉलनी शोधायला लागेल, कारण हॉस्पिटलमध्ये तर आता खूप रूल्स झालेत. अगं सुनबाई, ती नवीन कॉलनी बनलीये ना? हो, मी ऐकलंय की तिथं कोणाची तरी डिलिव्हरी होणार आहे. त्यांना कामवालीची गरज आहे. तुला समजतंय ना मी काय म्हणतीये ते? हो आई, इतक्या दिवसांपासून आपण मुलं चोरतोय. आजपर्यंत आपल्यावर कोणालाही संशय घेता आला नाही. यापुढेही होणार नाही तसं. विमला आणि चंदा दोघीही मुलं चोरणाऱ्या सासूसुना होत्या. ज्यांच्या कोणाच्या घरी नवीन मूल जन्माला यायचं, या दोघी सासूसुना काही ना काहीतरी शक्कल लढवून बाळ चोरून न्यायच्या. विमलाच्या नवऱ्याला जाऊन खूप वर्ष झाली होती आणि चंदाचा नवरा एका कारखान्यात काम करत होता. चंदाचा नवरा दिनेशला या प्रकाराची जराही खबरबात नव्हती की त्याची आई आणि बायको मुलं चोरतात म्हणून. नवीन सोसायटीमध्ये किरण नावाच्या एका बाईला मूल होणार होतं आणि तिला एका कामवालीची गरज होती. चंदा त्या घरी कामवाली म्हणून जाते आणि दारावरची बेल वाजवते. नमस्ते बाईसाहेब, मला समजलं की तुम्हाला कामवाली पाहिजे म्हणून. हो, अच्छा, तुला सुनैनाने पाठवलंय का? ही सुनैना कोण आहे? असेल कोणी, मला काय. वय सुनैनाजींनीच पाठवले. चला, बरं झालं तू आलीस. मी तुला सगळं काम समजावून सांगते. सुनैनाचा फोन असेल. हॅलो यार, तू कामवाली पाठवून ना माझं खूप मोठं काम केलंस बघ. थँक्यू सो मच. अच्छा, आली का ती कामवाली? चला, बरं झालं. ती नाही म्हणत होती कारण तिच्याकडे वेळ नव्हता म्हणून, पण बरं झालं आली ते. चल ठीक आहे, तू तिच्याकडून काम करून घे मग. किरणची मैत्रीण सुनैनाला वाटलं की जी कामवाली तिने सांगितली होती तीच कामवाली इथे आलीये, त्यामुळे त्यांचं बोलणं तिथेच थांबतं. चंदा आता किरणच्या घरी काम करू लागते. काही दिवसांनंतर किरणला मुलगा होतो. किरण आता चंदावर खूप विश्वास ठेवू लागली होती. चंदा, तुला जर कोणी चांगली मालिशवाली माहित असेल तर मला सांग हं. मला माझ्या आणि बाळाच्या मालिशसाठी हवी आहे. मालिशवाली? बाईसाहेब, माझ्या सासूबाईच करतात की मालिश. त्या हेच काम करतात. कितीतरी घरांमध्ये त्यांनी हे असंच काम केले. अच्छा, बरं झालं. मग तू त्यांनाच सांग, रोज सकाळी येऊन ते माझी आणि बाळाची मालिश करतील. मग ठीक आहे बाईसाहेब, मी आजच माझ्या सासूला सांगते. त्या उद्यापासूनच तुमच्याकडे येतील. चंदाचं तर कामच झालं आणि मग ती किरण आणि तिच्या बाळाची मालिश करायला सुरुवात करते. विमलाला मालिश करून 2 दिवस झाले होते. ताई, मी बाळाची मालिश करून त्याला उन्हात थोडा वेळ ठेवलंय. आधी तुम्ही आंघोळ करून घ्या, मग मी बाळाला आंघोळ घालते. ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत बाळाजवळ थांबा, मी आंघोळ करून येते. चंदा, तोपर्यंत तुझ्या सासूबाईंना चहा करून दे. त्या खूप वेळापासून बसून राहिल्यात. हे पण ऑफिसला गेलेत. तू बाहेरचा दरवाजा पण लावून घे. ठीक आहे बाईसाहेब, मी दार लावते. तुम्ही आंघोळ करून या, तुमचा बी चहा करून ठेवते. विमला आणि चंदा याच संधीची वाट पाहत होत्या. त्या दोघी जणी बाळाला आपल्या जवळ घेतात आणि दरवाजा उघडून पळून जातात. काही वेळानंतर किरण आंघोळ करून येते. तिचं बाळ तिथे नव्हतं. विमला आणि चंदा सुद्धा गायब होत्या. बाळ कुठे गेलं? चंदा आणि तिची सासू पण कुठे दिसत नाहीयेत. चंदा, ए चंदा, इथे पण नाहीये. या दोघी बाळाला घेऊन गेल्या कुठे? किरणने सगळ्या घरात त्यांना शोधलं, पण घरात कोणीच नव्हतं. किरण जोरजोरात रडू लागते आणि आपल्या नवऱ्याला फोन लावते. काही वेळातच पोलीस सुद्धा तिथे येतात. तुम्ही जे आम्हाला सांगितलेत की चंदाला तुम्ही काही दिवसांपूर्वीच तुमच्या घरी कामवाली म्हणून ठेवलं होतं आणि तिच्याच सासूला तुम्ही मालिशसाठी सुद्धा ठेवलं होतं, बरोबर? म्हणजे परत तीच गोष्ट समोर येतेय. या त्याच दोघी सासूसुना आहेत ज्या मुलं चोरून नेतात. पोलीस सुद्धा यांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपासून या दोघी आता हॉस्पिटलमधून मुलं चोरत नाहीयेत, कारण पोलिसांचा बंदोबस्त आहे तिथं म्हणूनच ते आता या सोसायट्यांना आपला निशाणा करतायत. तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरच त्यांचा शोध घेऊ. तुम्हाला या कामवाल्यांबद्दल कसं काय कळालं होतं? माझी मैत्रिणी सुनैनाने ही कामवाली पाठवली होती. किरण पोलिसांना सगळं काही सांगते. काही वेळानंतर सुनैना सुद्धा तिथे येते, पण तिचं बोलणं ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. सुनैना बरोबर एक कामवाली सुद्धा होती. किरण, मी तर ही कामवाली म्हटले होते, पण ही तर तुझ्याकडे कामाला आलीच नाही. मग तू कोणाला कामाला ठेवलं होतंस? बाईसाहेब, मी आले नव्हते कारण माझ्या पोराला बरं नव्हतं, म्हणून मी कोणाच्याच घरी कामाला जात नव्हते आणि गेल्या 15 दिवसापासून मी कुठलं नवीन काम बी नाही घेतलं.
सुनैना आणि तिच्या कामवालीचं बोलणं ऐकून किरण खूप घाबरते. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा. माहित नाही त्या दोघी जणी आमच्या बाळाला कोणाला तरी विकून टाकलं तर. हे आमचे स्केच आर्टिस्ट आहेत. तुम्ही जर त्यांचं वर्णन करून यांना सांगितलं तर यांच्या मदतीने आम्ही लवकरात लवकर त्या दोघी सासू सुनांपर्यंत पोहोचू शकू. किरणच्या सांगण्यानुसार त्या पोलिसांसमोर त्या सासू सुनांचा चेहरा येतो. दोघांचेही पोस्टर्स सगळ्या शहरात लावले जातात. चंदा आणि विमला दोघीही शहरातून पळ काढायच्या प्रयत्नात होत्या. तेव्हाच दिनेशला ही गोष्ट समजते. तुम्ही दोघी जणी मुलं चोरायचं काम करता? या कामात मी तुमची अजिबात साथ देणार नाही. मी पोलिसांना सगळं काही सांगेन. नाही, तुम्ही पोलिसांना काहीच नाही सांगणार. आम्ही दोघींनी एवढे पैसे कमावलेत की आम्ही हा देश सुद्धा सोडून इथून जाऊ शकतो. आम्हाला फक्त या बाळाला एका फॅमिलीला विकायचे. या बदल्यात आम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहेत. सुनबाई बरोबर बोलतीये दिनेश. किती दिवस दुसऱ्याची नोकरी करून असंच. अरे स्वतःचा विचार कर, दुनियेचा विचार करू नकोस. आता आम्ही लाखो रुपये कमावलेत. आपण ऐशो आरामात राहू शकतो बाळा. चला आई, रात्र झालीये. आता आपल्याला कोणीच बघू शकणार नाही. मी बाळाला झोपेचं औषध दिलेलं आहे, त्यामुळे आपण लवकर त्या फॅमिलीकडे जाऊयात आणि बाळाला देऊन पैसे घेऊन येऊयात. मग आज रात्रीच आपण हा देश सोडून निघून जाऊ. चंदा आणि विमला दोघेही त्या बाळाला विकण्यासाठी तिथून जातात. पण जेव्हा त्या घरी येतात तेव्हा पोलिसांना आपल्या घरात बघून दोघेही घाबरतात. इन्स्पेक्टर साहेब, या आहेत तुमच्या गुन्हेगार. माझी आई आणि माझी बायको. या दोघीही बाळांना चोरतात. तुम्ही यांना घेऊन जा. दिनेश, तू एकदम हिमतीचं काम केलंस. तुझी आई आणि तुझ्या बायकोला पोलिसांच्या ताब्यात देऊन तुझे माणुसकीचं रक्षण केलं आहेस ना, ते अजून कोणीच करू शकलं नसतं. इन्स्पेक्टर साहेब, यांनी बाळाला कोणाला विकलंय हेही या दोघी जणी सांगतील. मला या दोघींचा चेहरा आता अजिबात बघायचा नाहीये. आम्हाला माफ करा इन्स्पेक्टर साहेब. आमच्याकडून मोठी चूक झाली. आम्हाला असं जेलमध्ये पाठवू नका. आम्ही तर हे आपल्या तिघांच्या भविष्यासाठी केलं होतं ना. अहो, पोलिसांना सांगा ना तुम्ही. दिनेशच्या डोळ्यात खरं तर पाणी होतं, पण त्याला आपल्या आईची आणि बायकोची खूप लाज वाटत होती. विमला आणि चंदाने सांगितलेल्या पत्त्यावर पोलीस पोहोचतात आणि बाळाला घेऊन किरणकडे नेऊन देतात. विमला आणि चंदाला शिक्षा होते. दिनेशने आपल्या आईला आणि बायकोला पोलिसांच्या ताब्यात देऊन माणुसकीचं खऱ्या अर्थाने रक्षण केलं होतं. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.